आजपासून लागलं IUPAC नेहमी. IUPAC चा लॉंग फॉर्म म्हणजे सायंटिस्ट प्रत्येक ठिकाणी अलग अलग नाव पडणार होते, त्याच्यामुळे सर्वांनी ऑल ओव्हर द वर्ल्ड एकच नाव दिलेलं आहे, ज्याचं नाव जे त्याला काय म्हणतो आपण IUPAC, लॉंग फ्रॉम इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता याच्यात काय असतील, बेसिकली 3 पार्ट असतील. मधातला जो वर्ड रूट म्हणजे एक कार्बन असेल तर मिथेल, 2 असेल मिथेल, 3 असेल तर प्रोपील, हे काय झाले वर्ड रूट. याच्या आधी जो लागणार प्रिफिक्स आणि मागून जो लागणार तो लागणार सफिक्स. मग आता प्रिफिक्स आणि सफिक्स हे 2 टाईपचे. प्रिफिक्स मध्ये 2, सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी सफिक्स मध्ये कसे प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स लक्षात येतात. मग IUPAC नेहमीचं मेन जर पाहिलं तर अरेंजमेंट कशी राहणार, आधी प्रिफिक्स, नंतर वर्ड रूट, नंतर सफिक्स. मग याच्यात व्हॉट इज वर्ड रूट, तर मग जितके काही कार्बन आहेत ते सर्व वर्ड रूट मध्ये जाते. प्रिफिक्स मध्ये काय तर सायक्लो आलं, बायसायक्लो येतात. तर आपण पाहिलं एखादी समजा 3 कार्बनची चेन असेल तर आपण याला काय म्हणतो 3 आहेत म्हणून प्रोपेन, आणि सायकल म्हणून सायक्लो प्रोपेन. मग सायक्लो काय झालं, सायक्लो काय आणणार तिथं प्रिफिक्स. नंतर सफिक्स मध्ये समजा एखादा फंक्शनल ग्रुप आहे, OH आहे, OL आहे, COH आहे. मग OH आहे म्हणजे अल्कोहोल आहे, त्याच्यासाठी आपण मागून काय वापरतो OH. प्रोपॅनॉल किंवा मग COH आहे किंवा काय वापरतो कार्बोक्सिलिक ऍसिड. हे कॉमन नेम मध्ये इथं काय वापरू ऍसिड. मग 3 कार्बन आहेत तर 1 2 3 प्रोपॅनाइक ऍसिड, प्रोपॅनॉल. हे काय होणार जे मागून लागते ते सफिक्स, वर्ड रूटच्या नंतर लागणारं सफिक्स, जे आधी लागते ते प्रिफिक्स. आलं लक्षात. मग आता याचे 2 टाईप प्रिफिक्स मध्ये, प्रायमरी प्रिफिक्स, सेकंडरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स आणि 2 नंबर आहे ना सेकंडरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स म्हणजे नेहमी याच्यात राहतील बायसायक्लो किंवा मग सायक्लो कंपाऊंड. सायक्लो, बायसायक्लो. बायसायक्लो म्हणजे जर 2 जरी एकमेकांना प्रेझेंट असेल तेव्हा आपण बायसायक्लो, किंवा मग याच्यात आपण म्हणू शकतो स्पायरो. असे प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स नेहमी काय राहणार सायक्लोर, बायसायक्लोर की स्पायरो. जर सायक्लिक कंपाऊंड असेल तर सायक्लो, 2 सायकल असतील तर बायसायक्लो. स्पायरो म्हणजे 2 सायकलिक मधात एका बॉन्डने अटॅच असतात त्याला म्हणतात स्पायरो. नंतर प्रायमरी प्रिफिक्स मध्ये येतात सर्वच्या सर्व हॅलोजन. आता कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये समजा जर हे नाव लिहायचे कॉमन मध्ये CH3Cl, CH3Cl कॉमन नॉमेनक्लेचर काय होणार याचं एक आहे म्हणून एक म्हणजे मिथाइल आणि C म्हणजे क्लोराइड. नाव येणार याचं मिथाइल क्लोराइड म्हणजे क्लोराइड नंतर केला. आता IUPAC मध्ये Cl आधी येणार कारण काय Cl इज ऍक्ट ऍज सेकंडरी प्रिफिक्स. मग याचं नाव येणार क्लोरोमिथेन. काय येणार नावाचं क्लोरोमिथेन. बेसिक डिफरन्स काय IUPAC चा आणि कॉमन मध्ये क्लोरो जे आहे म्हणजे सबस्टिट्यूट हा नंतर येत होता, पण IUPAC मध्ये काय येणार आधी येणार. म्हणजे सेकंड प्रिफिक्स मध्ये कोण येणार तर F मध्ये कोण येते Cl मध्ये येणार F, Cl, Br आणि I. मग सेकंडरी प्रिफिक्स काय सांगायचं, असे कंपाऊंड की जे कधीच फंक्शनल ग्रुप राहू शकत नाही त्या कशात येतील प्रिफिक्स मध्ये. जसे हॅलोजन, नंतर येणार नायट्रो ग्रुप कधीच फंक्शनल ग्रुप नसते. मग हे कशात येणार प्रिफिक्स मध्ये, सेकंडरी प्रिफिक्स आणि प्रायमरी प्रिफिक्स मध्ये कोण येणार सायक्लो कंपाऊंड. याच्या पटापट लिहू. IUPAC nomenclature it consists of 3 parts. काय काय लिहिलं प्रिफिक्स, वर्ड रूट आणि सफिक्स. नंतर पहिलं हेडिंग टाका प्रिफिक्स. त्याच्यात फर्स्ट प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स त्यामध्ये लिहा प्रायमरी प्रिफिक्स इज यूज्ड. प्रायमरी प्रिफिक्स इज यूज्ड. प्रायमरी म्हणजे जे आधी येणार ते वर्ड रूटच्या जे आधी राहते ते प्रायमरी प्रिफिक्स, आणि प्रायमरी प्रिफिक्सच्या जे आधी राहते ते सेकंडरी प्रिफिक्स. आपण शेवटी लिहूनच घेऊ ते. प्रायमरी प्रिफिक्स इज यूज्ड टू डिस्टिंग्विश. प्रायमरी प्रिफिक्स इज यूज्ड टू डिस्टिंग्विश cyclic compound from acyclic compound. Primary prefix is used to distinguish cyclic from acyclic.
सायकलिक आहे की असायकलिक आहे कशामुळे लक्षात येणार, जर नॉमेनक्लेचर मध्ये सायक्लो आलं म्हणजे सायकलिक, बायसायकल आलं तरी सायकलिक, स्पायरो असलं तरी सायकलिक. प्रायमरी प्रिफिक्सचा मेन यूज कशासाठी आहे की सायकलिक आहे की असायकलिक म्हणजे ओपन चेन आणि सायकलिकला म्हणतो आपण क्लोज चेन. मग याचा बेसिक यूज कशासाठी आहे की कंपाऊंड सायकलिक आहे की असायकलिक आहे ते दाखवण्यासाठी. एक्झाम्पल लिहून टाका. सायक्लो म्हणजे खाली लिहा प्रायमरी प्रिफिक्स की काय करणार, सायक्लो, बायसायक्लो किंवा स्पायरो. एक्झाम्पल प्रायमरी प्रिफिक्स मध्ये एक एक एक्झाम्पल को समजा आता इथं काय CH2 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 आणि चेन कशी आहे क्लोज्ड आहे. क्लोज चेन आहे म्हणजे काहीतरी येणार सायक्लो येणार, बायसायक्लो येणार किंवा स्पायरो. मग सायकल किती दिसत आहे इथं, एकच दिसत आहे म्हणजे नाव काय ना सायकल. आता मोजा कार्बन किती आहे 1 2 3 4 5. मग नाव काय ना स्टार्टिंग करायची प्रिफिक्स, प्रिफिक्स इथं सायक्लो 5 आहे म्हणून पेंटेन, सायक्लो पेंटेन. एक्झाम्पल लिहून टाका प्रायमरी प्रिफिक्स मध्ये. नेक्स्ट इज अ सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स मध्ये लिहा सर्टन ग्रुप आर नॉट कन्सिडर ॲज अ फंक्शनल ग्रुप. सर्टन ग्रुप असे काही ग्रुप राहतील विच आर नॉट कन्सिडर ॲज अ फंक्शनल ग्रुप, जे कधीच फंक्शनल ग्रुपमध्ये कन्सिडर केला जात नाही. सर्टन ग्रुप which are not considered as a functional group, these are called as secondary prefix. These are called as secondary prefix. ज्याच्यात कोण येणार एक्झाम्पल मध्ये खाली लिहा. सेकंडरी प्रिफिक्स नेहमी कोण राहते X इज द हॅलोजन, त्याच्यात फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन येते किंवा मग नायट्रो ग्रुप N2. हे कधीच फंक्शनल ग्रुप म्हणून राहणार नाही, म्हणून हे कधी कशात येतात तर सेकंडरी प्रिफिक्स मध्ये. प्रायमरी प्रिफिक्स जे फक्त सायकलिक आहे की नॉन सायकलिक आहे ते सांगते. सेकंडरी प्रिफिक्स मध्ये काय लक्ष देणार की त्याला सबस्टिट्यूएंट किती अटॅच. सबस्टिट्यूएंट म्हणजे पॅरेंट ॲटम सोडून बाकीच्या प्रेझेंट असलेल्या त्याच्या साईडचे त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूएंट. मग प्रायमरी सफिक्स मध्ये काय ना फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन म्हणजे हॅलोजन आणि NO2. इथे येणार OR म्हणजे अल्कॉक्सी, हे पण ऍडिशनल करून टाका अल्कॉक्सी. याला आपण कधी फंक्शनल ग्रुप मध्ये समजत नाही. मग काय करणार फ्लोरीन आलं तर फ्लोरीन आलं, ब्रोमो, आयडो, नायट्रो आलं तर नायट्रोसो, हे आलं तर अल्कॉक्सी. मग आता R वर डिपेंड आहे. R जर CH3 असेल तर मग काय म्हणू मिथॉक्सी. इथे C2H5 असेल तर इथॉक्सी. O आला म्हणजे ऑक्सी लावायचं. नेक्स्ट वर्ड रूट, तिथं आपण पाहिलेलेच आहेत. वर्ड रूट काय ना जितके कार्बन ॲटम आहे ते कशात जातील वर्ड रूट. मग फक्त याची डेफिनेशन लिहून घेऊ. वर्ड रूट मध्ये लिहा इट डिनोट्स लॉन्गेस्ट पॉसिबल कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम containing functional group. It denotes longest possible continuous chain of carbon atom. It denotes longest continuous chain of It denotes longest possible continuous chain of carbon atom containing functional group. एक्झाम्पल मध्ये काल एक टेबलच लिहून घेतलेलं आहे. C1 आला तर मिथेन, C2 आला तर इथेन, C3 आला तर प्रोपेन. हे कशात जातील वर्ड रूट मध्ये. नेक्स्ट सफिक्स मध्ये लिहा इट हॅज 2 टाइप्स. यालाही पुन्हा 2 टाइप, प्रायमरी सफिक्स आणि सेकंडरी सफिक्स. इट हॅज 2 टाइप्स. त्याच्यात फर्स्ट प्रायमरी सफिक्स. It denotes primary suffix मध्ये it denotes whether the compound is saturated or unsaturated. ज्याच्यात आपण काय यूज करू, समजा सिंगल बॉन्ड असतील प्रत्येक ठिकाणी तर अल्केन, डबल बॉन्ड असतील तर अल्केन आणि ट्रिपल बॉन्ड असतील तर अल्केन. तसं एखादं साधं एक्झाम्पल CH3Cl असं घेतलं त्याला काय वाचतो आपण
क्लोरोमिथेन, मिथेन म्हणजे कसं आहे ते अल्केन म्हणजे कंपाऊंड कसं आहे सॅच्युरेटेड. क्लोरो काय झालं CH, क्लोरो इज द प्रिफिक्स, प्रायमरी सेकंडरी ते ठिकाणी बाहेर बसायचं, पण क्लोरो काय झालं एक प्रिफिक्स झालं. मग वर्ड रूट वापरायचं. वर्ड रूट काय येणार, एक कार्बन आहे म्हणून मीथ. ठीक आहे, वर्ड रूट एक कार्बन आहे मीथ. मग आता प्रायमरी प्रिफिक्स सफिक्स वापरायचं. सफिक्स मध्ये काय आहे हा सांगते सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड. अल्केन आहे म्हणून शेवटी काय लागणार एन. जर तिथे डबल बॉन्ड असतं तर ई आणि ट्रिपल बॉन्ड. म्हणजे हे जे एन वापरतो हे काय झालं एक प्रायमरी सफिक्स. मग लिहून ठेवा एक्झाम्पल मध्ये इट कॅन डिनोट्स एट आहे म्हणजे डेफिनेशन मध्ये लिहिलेलंच आहे. It can denote whether the compound is saturated or unsaturated. Example: alkane, alkyne, alkene. It is act as a primary suffix. Alkane, alkene, alkyne are primary suffix. Next is a secondary suffix. शेवटचं आणि important secondary suffix. It is used to represent functional group. It is used to represent functional group. कशासाठी वापरतात तर फंक्शनल ग्रुप. एक्झाम्पल 3-4 लिहून ठेवू. समजा जर फंक्शनल ग्रुप म्हणजे ऍटमच्या शेवटी OH जर प्रेझेंट असेल त्याला आपण काय वाचतो अल्कोहोल. पण सेकंडरी सफिक्स मध्ये याच्यात काय लिहू फक्त आपण ऑल. म्हणजे आयुर्वेदिक नॉमेनक्लेचर मध्ये त्याला अल्कोहोल नसतात म्हणतात, त्याला फक्त काय वाचतो आपण ऑल. जेव्हा COH येतील म्हणजे याचं नाव येणार कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्या शेवटी लिहू आयिक ऍसिड. CHO म्हणजे काय ना अल्डिहाइड. अल्डिहाइडच्या शेवटी काय वापरत असतो अल किंवा प्रोपॅनॉल AL वापरत असतो. आणि सर्वात आधी सर्वात शेवटचं कीटोन म्हणजे C डबल बॉन्ड O R2 किंवा C डबल बॉन्ड बॉन्ड CO. याच्यासाठी काय वापर असतो नोन. काय ना नोन म्हणजे एंडिंग कशाने होणार नोन. दोन आलं दोन मिनिमम दोन राहतील मग इथॅनॉन. 3 आलं तर प्रोपॅनॉन ब्युटॅनॉन असं नोन वापरतो. एंडिंग आहे फक्त. अल्कोहोल आलं तर OL, COH आलं तर ऑइक ऍसिड, CHO आलं तर अल आणि कीटोन आलं तर नोन. नोनच्या जागी फक्त वन लिहा कारण यांचं फिक्स राहते. मिथेन, इथेन, प्रोपेन यांचं फिक्स आहे शेवटी हे लिहा. आधी आपण लिहिलेलं आहे की IUPAC म्हणजे 3 पार्ट पडतील प्रिफिक्स, वर्ड रूट आणि सफिक्स. मग आता सफिक्स हे 2 टाइपचे झाले, सफिक्स हे 2 टाइपचे झाले, प्रिफिक्स हे 2 टाइप. मग अरेंजमेंट कशी राहणार हे या टाइपनं अरेंजमेंट राहते. पण आता प्रिफिक्स आणि सफिक्स मग सगळ्यात आधी येणार सेकंडरी प्रिफिक्स प्लस त्याच्यानंतर येणार प्रायमरी प्रिफिक्स, त्याच्यानंतर येणार वर्ड रूट जसाच्या तसा, त्याच्यानंतर काय ना सफिक्स. सफिक्स मध्ये आता कोण येणार प्रायमरी सफिक्स आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी येणार सेकंडरी सफिक्स. म्हणजे 3च पार्ट आहे ऍक्च्युअल मध्ये प्रिफिक्स, वर्ड रूट, सफिक्स. पण अरेंजमेंट कशी सर्वात आधी सेकंडरी प्रिफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स, वर्ड रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. याच्यावरून आता पुढचं एक एक्झाम्पल देतो त्याचं नाव करता आलं पाहिजे. बाय एक्झाम्पल काय आहे एका साइडला OH आहे दुसऱ्या साइडला B आहे. मग यातला हा फंक्शनल ग्रुप जाणार हा सबस्टिट्यूट जाणार कारण हॅलोजन नेहमी ऍक्ट ऍज अ सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट आहे म्हणजे प्रायमरी प्रिफिक्स ना सेकंडरी प्रिफिक्स ना ते पार्ट. आणि हे सायकलिक आहे. किती कार्बनचे ते इथे चालू करा 1 2 3 4 5 6 6 कार्बनची चेन आहे. एका ठिकाणी OH प्रेझेंट आहे दुसऱ्या ठिकाणी B आहे. नाव द्यायच्या वेळेस याची पोझिशन यायला पाहिजे. फर्स्ट सायकलिक कंपाऊंड म्हणून सायक्लो यायला पाहिजे. त्यात जो प्रायमरी सेकंडरी प्रिफिक्स आहे जसं ब्रोमीन आहे त्याचं नाव यायला पाहिजे. वर्ड रूट 6 आहे त्याच्यासाठी काय वापरतात ते वापरा. आणि सफिक्स प्रायमरी सफिक्स काय लागणार पाहतो मी काय लागते. सेकंडरी सफिक्स तर फिक्सच आहे. OH ग्रुप आहे म्हणजे OL लागणार. मग आता याचं नाव काय आहे पहा. फंक्शनल ग्रुपला फर्स्ट पोझिशन कुठेही प्रेझेंट असो फंक्शनल ग्रुपला काय द्यायची फर्स्ट. हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, सेकंड थर्ड फोर्थ कोणत्याही साईडने चालू चौथी दिली. मग सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स नेमिंग करून दिलं. 6 कार्बन आहे म्हणजे वर्ड रूट काय होणार हेक्स. याच्यात लिहायचं ठीक आहे. मग प्रायमरी सेकंडरी प्रिफिक्स काय राहत असते जे के सबस्टिट्यूट पर्यंत. इथे सबस्टिट्यूट कोण आहे
ब्रोमो. कोणत्या पोझिशनला? 4. म्हणून काय ना 4 ब्रोमो. आता नाव आणि अंक याच्यामध्ये हायफन मारत असतात आणि अंक म्हणजे वर्ड जर येत असतील संख्या कोणती 2 2 4 असे जर येत असतील याच्यामध्ये कॉमा आणि एक अक्षर आणि अंक त्याच्यामध्ये हायफन किंवा डॅश. मग आता सेकंडरी प्रिफिक्स झाला फॉर ग्रुप. प्रायमरी प्रिफिक्स मध्ये काय होतं की हा कंपाऊंड सॅच्युरेटेड सायकलिक आहे की अलिसायकलिक. मग इथं सायकलिक आहे म्हणून काय ना सायकल. नाव आलं फॉर ब्रोमो सेकंडरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स सायक्लो. वर्ड रूट हेक्स. सेकंडरी प्रिफिक्स सांगते की एएनई आहे ईएनई की वायएनई. मग हे साधं दिसते कारण सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय ना एएनई प्लस सेकंडरी सफिक्स मध्ये काय आहे ओएच आहे. ओएच म्हणजे ओएल अल्कोहोल. अल्कोहोलच्या साठी काय वापरतात ओएच. आता याच्या आधी दुसरा रूल काय असते की जर का ई शेवटी येत असेल अल्केन अल्किन किंवा अल्केन जर हा ई येत असेल तर या ई ला ब्लँक करून टाकायचं डायरेक्ट ओएल तिथं ऍड करायचं. रूल आहे की ई जर येत असेल कारण दोन आर्टिकल एकाच वेळेस येत आहे. ए ई आय ओ यू जे आर्टिकल आहे दोन आर्टिकल पैकी एका वेळेस एक वापरला जाणार मग कोण तो ओएल फंक्शनल ग्रुपचा म्हणून ओएल. म्हणजे पूर्ण नाव काय होते 4 ब्रोमो सायक्लोहेक्सॅन. 4 ब्रोमो सायक्लोहेक्सॅन घ्या लिहून. आता आययुपीएससी मध्ये काय राहते साहेब प्रिफिक्स सफिक्स आणि वर्ड रूट ते झालं. मग आता नाव कसे द्यायचे तर त्यासाठी काय शिकावं लागणार आययुपीएससी रूल. आययुपीएससी ने काय रूल सांगितले ते जसं सर्वात आधीला लॉंगेस्ट चेन रूल. लॉंगेस्ट चेन रूल काय म्हणते कोणती एखादी कार्बन ॲटम असेल एखादी चेन असेल ब्रांच असो अनब्रांच असो. ब्रांच जर असली तर मग त्या दोघांमध्ये काय पडणार डिव्हिजन पडणार आणि त्यामध्ये सर्वात लॉंग म्हणजे जितके जास्त कार्बन ते आपली काय ना चेन. समजा एखादी चेन आहे 8 कार्बन वाली आणि दुसरी आहे 9 कार्बन वाली. जोपर्यंत फंक्शनल ग्रुप येत नाही फंक्शनल ग्रुप जर का 8 मध्ये असेल तर आपल्याला 8 सिलेक्ट करावं लागतं कारण फंक्शनल ग्रुप तिथे आहे. 9 जर फंक्शनल ग्रुप येत नाही तर मग कोण करा नाही मध्ये. मग लॉंगेस्ट चेन मध्ये काय येते ते लिहा आधी त्यानंतर एक एक समजून सांगू. फर्स्ट रोल नंबर फर्स्ट काय म्हणते रोल फर्स्ट आहे लॉंगेस्ट चेन रूल और पॅरेंट चेन रूल. लॉंगेस्ट जे की आपण सिलेक्ट करणार त्यालाच काय म्हणायचं पॅरेंट. मग पण सिलेक्ट अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन जे की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असेल ॲटम मधली ते सिलेक्ट करू. सिलेक्ट अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ अ कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल अँड धिस चेन इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. जे की आपण सिलेक्ट केली त्याला काय म्हणायचं पॅरेंट चेन. while rest of the carbon atom is act as a substituent किंवा साइड चेन. साइड चेनचं दुसरं नाव आहे सबस्टिट्यूएंट. लिहून ठेवा तिथं. सबस्टिट्यूएंट जेव्हा केव्हा म्हणू तेव्हा म्हणजे साइड चेन. जसं आता एक एक्झाम्पल आहे CH3 CH CH3 CH2 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 CH C2H5 CH2 CH2 CH. मग आता C2H5 ला ऍक्च्युअल मध्ये कसं लिहू शकतो CH2 CH. ठीक आहे. मग आता एकदम कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची. मग कंटिन्युअस चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 9 कार्बनची झाली. तिकडे 1 2 3 4 5 6 7 8 हे स्ट्रेट गेली तर 9 कार्बनची. इकडे जो खाली आलं तर 8 कार्बनची. मग लॉंगेस्ट कोणती आहे 9 कार्बन वाली की 8 कार्बन वाली 9 म्हणजे कोणती सिलेक्ट करणार स्ट्रेट. मग हे झाले सिलेक्ट. फर्स्ट सेकंड थर्ड 4 5 6 7 8 9. आता नॉमेनक्लेचर इकडूनच काढलं इकडून का नाही दिलं त्यासाठी दुसरा रूल येते. दुसरा रूल काय म्हणणार की लोएस्ट पॉवर लॉंगेस्ट चेन अँड लोएस्ट पोझिशन म्हणजे इथं सेकंडला कोणीच नाही थर्डला आणि फोर्थला आहे म्हणून आपण नॉमेनक्लेचर काय केले तिकडून करत. मग आता आययुपीएससी मध्ये पहिला रूल काय म्हणजे सिलेक्ट अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन केली सिलेक्ट. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 7 8 9 9 चेनची होती म्हणून 9 वाली सिलेक्ट केली. दुसरी 8ची होती ते केले. मग सेकंड जवळ CH3 प्रेझेंट आहे 6 जवळ C2H3 प्रेझेंट आहे. जे आपण सिलेक्ट केली हे होणार पॅरेंट चेन. जे की आपण सिलेक्ट केले लॉंगेस्ट इट इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. मग राहिलेला हा CH3 आणि C2H5 हे काय होती इट इज ऍक्ट ॲज अ साइड चेन. त्यालाच काय म्हणायचं साइड चेन किंवा सबस्टिट्यूट. झाला पहिला रूल. सेकंड रूल
सेकंड रूल काय म्हणते, रूल ऑफ लार्जेस्ट नंबर ऑफ साईड चेन. म्हणजे असं पॅरेंट चेन सिलेक्ट केली पहिला रूल ना की ज्याच्यात सर्वात जास्त लॉंगेस्ट असणार. पण सेकंड रूल काय म्हणते की जर का दोन्ही कार्बन एका पोझिशनवर असेल, आधी वाचून घेऊ काय म्हणते, इफ टू कार्बन चेन कंटेन सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, जर दोन्ही कार्बन ॲटम दोन चेन आहेत त्याच्यात काय करते लॉंगेस्ट चेन सिलेक्ट एकाच होते. जसं हे एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 सहा कार्बनची चेन झाली. इकडून हे समजा आलं 1 2 3 4 5 6. लक्षात आलं इथं दोन कार्बन आहेत म्हणजे दोन वेळा मोजावं लागतं. ऍक्च्युअल स्ट्रक्चर काय राहणार CH2 CH3. मग 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 दोन्ही साइडने जर केलं तर किती नंबरची चेन होत आहे, 6 नंबरची. मग इफ टू कार्बन चेन कंटेन सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, जर दोन कार्बन चेन तयार होत आहे आणि दोघांमध्ये काय आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम आहे, मग नंबर ऑफ कार्बन ॲटम सेम आहे तर मग अशा वेळेस पॅरेंट चेन म्हणून सिलेक्ट पण करायचं. म्हणून त्या पुढचं देन वन कंटेनिंग लार्जेस्ट नंबर ऑफ साइड चेन इज कन्सिडर्ड एज अ पॅरेंट चेन. मग अशी एक चेन पॅरेंट चेन म्हणून सिलेक्ट करायची ज्याच्यात काय राहतं नंबर ऑफ साइड चेन जास्त राहतात. समजा जर आता आपण हे चेन सिलेक्ट करू 1 2 3 4 5 6, इथून स्टार्ट करा 1 2 3 4 5 6. मग थर्ड वर काय भेटत आहे, एक साइड चेन भेटत आहे, पूर्णच्या पूर्ण काय होणार साइड चेन. दुसरी कोणती चेन होती इकडून 1 2 3 4 5 6. मग याच्यात सेकंड वरही एक सबस्टिट्यूट भेटत आहे, साइड चेन भेटत आहे, थर्ड वरही भेटत आहे. म्हणजे स्ट्रेट चेन जर सिलेक्ट केली तर दोन साइड चेन भेटतात आणि हे चेन जर सिलेक्ट केली तर एक साइड चेन भेटते. मग कोणती सिलेक्ट करायची, तर रूल नुसार म्हणते की ज्याच्यात नंबर ऑफ साइड चेन जास्त ते काय करायची सिलेक्ट करायची. त्याच्यात दोन नंबर ऑफ साइड चेन आहे म्हणून आपण काय केली हे चेन सिलेक्ट केली. लक्षात आला. दुसरा रूल, पहिला रूल म्हणते की नंबर ऑफ लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करू. दुसरा रूल म्हणते की जितके साइड चेन जास्त तितके ते चेन आपण सिलेक्ट करायचे. मग इथं कोणती गेली स्ट्रेट वाली, कारण याच्यात दोन काय आले साइड चेन. थर्ड रूल काय म्हणते, लोएस्ट नंबर रूल. आता जे आपण तिथं यूज केलं होतं की सिलेक्ट लॉंगेस्ट चेन, 9 कार्बनची चेन सिलेक्ट केली, इथे 8 भरत होती, हे नाही केली 9 कार्बन वाली सिलेक्ट केली. फर्स्ट. दुसरा काय म्हणजे ज्याच्यात साइड चेन जास्त असतील ते सिलेक्ट करायचे, याच्यात दोन साइड चेन होत्या म्हणून हे सिलेक्ट केले. थर्ड रूल आला लोएस्ट नंबर रूल. काय म्हणते, नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन इज डन. म्हणजे नंबरिंग पहिले तर 9 कार्बनची सिलेक्ट केली, मग नंबरिंग कुठून करायचं, 1 याला द्यायचा की याला द्यायचा, याच्यात कन्फ्युजन आहे. इकडून जाऊ की पुन्हा वापस येऊ. तर मग त्याच्यासाठी थर्ड रूल काय म्हणते, नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन इज डन इन सच वे दॅट सबस्टिट्यूट अटॅच टू द पॅरेंट चेन शुड गेट लोएस्ट नंबर. याचा सबस्टिट्यूट इथं काय म्हणते सेकंडला प्रेझेंट आहे, इथून जर आलं तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 7 8 9. म्हणजे वरून जर गेलो म्हणजे जे आपण सिलेक्ट केलेली होती त्याच्यात सेकंडला प्रेझेंट आहे आणि बॅक साइडला जर करत आले तर फोर्थला प्रेझेंट. मग कोणाला प्रायोरिटी द्यायची, सेकंडला प्रेझेंट आहे त्याला द्यायचं की फोर्थला प्रेझेंट आहे. त्यासाठी थर्ड रूल जो आधी येते त्याला द्यायचे, म्हणजे कोणाला द्यायचं सेकंडला येते म्हणून आपण नेहमी कुठून करत त्याला वरून करत त्याला फोर्थ नाही येणार, फोर्थ आणि इथं 8 येणार. जर याची पोझिशन काढायची झाली तर 4 आणि 8 येणार. वरचे जर काढले तर सेकंड आणि 6, सेकंड आणि 6. मग आधी कोण येते सेकंड वाले, काय केलं त्याला प्रायोरिटी दिली 4 आणि 8 ला केलं. म्हणून तिसऱ्याचं एक एक्झाम्पल टाकून दे. काय म्हणते थर्ड रूल की जर एक नंबर ऑफ साइड चेन यूज केली, साइड चेन जे लॉंगेस्ट चेन आहे ती यूज केली, मग नंबरिंग कुठून करायची, तर अशा ठिकाणावर नंबरिंग करायची की जे साइड चेनला काय देणार लोएस्ट नंबर देणार. त्या साइड चेनला इथून दुसरा नंबर भेटला. जर का हे जर आपण उलटी करत आणलं तर चौथ्या नंबरवर सबस्टिट्यूट, साइड चेन चौथ्या नंबरवर, इथं दुसरा नंबर, दुसरा आधी येते म्हणून काय केलं त्याला साइड चेन. ठीक आहे. थर्ड रूल बाकी उद्या बघू.